प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व 40,000 सबस्क्रायबर्स, 50 लाख व्ह्युअर्स, मित्रांनो किती प्रेम दिले तुम्ही रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला. 1 वर्षाचं बाळ आहे आपलं आणि हे प्रचंड प्रेम मला उत्साह देत आहे. आणि आपल्या चॅनलचं ठरलेलं आहे सकाळचा भोंगा, जे सत्य आहे तोच बोलणार. मित्रांनो, अनेक लोक फोन करतायत की दादा तुम्ही खरं बोलतात. पण मित्रांनो, हे खरं बोलणं कित्येकांना रुचतं, कित्येकांना रुचत नाही, कित्येकांना वाटतं ते आपल्यावर टीका आहे. पण आम्ही तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, कोणत्याही राजकीय नेत्याशी कोणताही द्वेष नाही, कोणतं प्रेम नाही, कोणतं कुणा पाठीशी घालणे, कुणाचा प्रचार करणे अशी कोणतीही भूमिका या चॅनलची नाही. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल हे जनतेचं आहे. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला ज्या ज्या ठिकाणी काही अशा गोष्टी दिसतील त्याच्या विरोधात आवाज उचलणे, जनतेचा आवाज, हेच रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा आवाज आहे. आणि त्याच्यावर असंच प्रेम करा. आणि केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर ताबडतोब तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, अनेक महिने आम्ही बीड जिल्ह्यावर टीका करतोय. बीड जिल्हा, परळी तालिबान, बीड बिहार. पण मित्रांनो, काल 150 दिवसानंतर आमचे जुने मित्र आणि धनंजय मुंडे काल 150 दिवसानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. सर्वप्रथम मी माननीय माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांचं स्वागत करतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काल संदीप क्षीरसागरांना, आमदार संदीप क्षीरसागरांच्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आरोप आहेत. मित्रांनो, हेच संदीप क्षीरसागर परळीच्या सभेत येऊन, मस्साजोगला येऊन, बीडच्या सभेत असतील, पुण्याच्या सभेत असतील, मुंबईच्या सभेत असतील, संभाजीनगरच्या सभेत असतील, ज्या पद्धतीनं हे आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेवर आरोपाचे बॉम्ब टाकत होते, आता धनंजय मुंडे म्हणले की अब मेरी बारी है. मित्रांनो, अख्ख्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना या बीड बिहार मध्ये घडलेली आहे. कारण प्राध्यापक विजय पवार, प्रशांत खाटेकर, काय का खाटोकर. मित्रांनो, राजकीय आश्रय जर शिक्षण क्षेत्रामध्ये घुसला, राजकीय आश्रय आम्हाला आहे असं भासून उमा किरण शैक्षणिक संकुल 5,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे असं लोक बोलतायत. 5,000 विद्यार्थी शिकतायत म्हणे. मित्रांनो, आणि
20 जुलै 2024 ते 25 मे 2025 1 वर्ष एका मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा हे नराधम प्राध्यापक. मित्रांनो, त्या मुलीला आपल्या केबिन मध्ये बोलून तिला कपडे काढायला लावून तिचे नग्न फोटो काढायचे, तिच्यावर अत्याचार करायचा. अशा कित्येक मुलींचं केलेलं आहे त्यांनी, असा अंदाज आहे. आता प्रश्न असा झालेला आहे की हे एवढं प्रकरण गाजत असताना या विजय पवारला संदीप क्षीरसागरांनी शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करून टाकलं. म्हणजे यांचे राजकीय संबंध, यांचे आर्थिक संबंध, यांचे नाते संबंध, हा विजय पवार नावाचा हा प्राध्यापकाच्या रूपातला राक्षस या बीडमध्ये तयार करण्यात कोणत्या राजकीय आश्रयाची त्याला साथ मिळालेली आहे. अनेक लोक आता दबक्या आवाजात बोलतायत मित्रांनो. त्या विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे फायनान्शियल पार्टनरशिप आहे का? हा एवढा मोठा प्लॉटिंगचा बिझनेस कसा करू शकतो विजय पवार? हा विजय पवार नावाचा प्राध्यापक, या नावाला कलंकित करणारा प्राध्यापक, हे नावच काळीमा फासणारा वागणारा हा एक नराधम म्हणल्या तर हरकत नाही मित्रांनो. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे की ज्यानं शिक्षण क्षेत्राच्या शैक्षणिक संकुलामध्ये स्वतःच्या केबिन मध्ये बोलून अनेक मुलींवर अत्याचार केलेत असं तिथं आता दबक्या आवाजात लोक बोलतायत. आणि ज्या कोणी मुलगी आहे ती पीडित मुलगी, त्या पीडित मुलीच्या वडिलांना भेटायला आमदार धनंजय मुंडे गेले मित्रांनो. धनंजय मुंडेंनी कालची प्रेस कॉन्फरन्स, धनंजय मुंडे हे आता म्हणजे मी तर थोडक्यात असं म्हणेल की आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे असं धनंजय मुंडेंना वाटतंय का? आणि धनंजय मुंडेंना याची पूर्ण माहिती मिळालेली आहे का की हा विजय पवारचा राजकीय आश्रयदाता हा संदीप क्षीरसागर आहे. मग आता मी काय म्हणतो मित्रांनो, एक माझा प्रश्न आहे. धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या लोकांनी खूप ट्रोल केलं, सगळ्या मीडियानी तुम्हाला ट्रोल केलं, आणि काल तुम्ही जाहीर प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सुद्धा मान्य केलं की तुमचा मीडिया हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. आणि तुम्ही सगळं पत्रकारांना हात जोडून विनंती केली की तुम्ही याच्याविषयी आवाज उठवा. तर बिलकुल धनंजय मुंडे साहेब, अशा विषयाविषयी प्रत्येक मीडिया, प्रत्येक युट्यूबर, प्रत्येक पेपर, प्रत्येक चॅनल हे आवाज उठवणारच याची पूर्ण खात्री आहे. कारण काल तुम्ही सांगितलं की आजच्या चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये मी आवाज उठवणार आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे की हे चाललेलं शैक्षणिक संकुलाच्या नावाखाली मुलींच्यावर होत असलेले बलात्कार, अत्याचार हे 1 वर्ष झालं चालू आहेत. याविषयी आज आमदार सुरेश धस कुठे आहेत? आमदार संदीप क्षीरसागर कुठे आहेत? याच धनंजय मुंडेवर आरोप करायला, या संतोष देशमुखच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची घोषणा करणारे हे आमदार आज कोणत्या बिळात जमून लपले? हे बीड जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आता विचारतोय. त्यामुळे धनंजय मुंडेंनी जे हे प्रकरण उचललेलं आहे त्या प्रकरणाला पूर्णपणे पाठिंबा हा मीडिया देणार आहे मित्रांनो. कारण काय झालेलं आहे, या शिक्षण क्षेत्रात भामटे जमा झाले, भामटे. आता भामटा हा शब्द माझ्या कानात कसा आला मित्रांनो, डोक्यात माझ्या, की काल आपल्याला एक भामटा सापडलेला आहे पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यात. तो भामटा बाबा, 29 वर्षाचा भामटा बाबा, मोबाईल गरम, भामटा नरम, भक्तांना बोलवायचा, मठ बांधायचा म्हणायचा तो. त्याचं नाव आहे काय, प्रसाद दादा. या प्रसाद दादाला सुंदरीचा चोप द्या एकदा अजित दादा. आणि काय त्या पुण्याचे वैशिष्ट्य काही समजत नाही मित्रांनो. वाल्मिक कराड सापडतो पुण्यात, विष्णू चाटे, सुदर्शन घुले सापडतो पुण्यातच हे प्रकरण, पुण्यातच हे बाबा, पुण्यातच हागवणे प्रकरण, पुण्यात काय पुण्याला, पुणे तिथे काय उणे.
आता त्यात अजून एक भर पडली भामट्या बाबाची. त्या प्रसाद दादानं कुणाकुणाला प्रसाद दिला आणि कुणाकुणाचे व्हिडिओ कॅप्चर केले, कोणतं हेडन ऍप लोड केलं, याचं सगळं डिटेल आपण उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये बोलणार आहोत मित्रांनो. पण आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो आहे की धनंजय मुंडे पेटले. आता धनंजय मुंडे म्हणले तुम्ही आमचं सगळंच काढलं. होय, धनंजय मुंडे तुमचं वैवाहिक आयुष्य काढलं, तुमचं व्यक्तिगत आयुष्य काढलं, तुमचं भ्रष्टाचार काढलं, दररोज एखादे आरोप काढले. म्हणजे रोज उठून या संदीप क्षीरसागर आणि सुरेश धसांना झोप येत नव्हती जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही. मग काल धनंजय मुंडेने विचारलेलं आहे की तुम्हाला नुलाला न्याय द्यायचा होता का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा होता. मित्रांनो, धनंजय मुंडे सुरेश धसांचं साधलं, त्यांनी त्यांच्याशी कसं डीलिंग केलंय, कसे व्यवहार केलेत, कसं, म्हणून तर मनोज दादा जरांगे धसावर चिडलेले आहेत. मनोज दादा धसचं नाव काढू देत नाही. धसावर काय बोललेत मनोज दादा तुम्ही मागच्या व्हिडिओ क्लिप काढून बघा मित्रांनो. कारण या संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस मॅनेज झालेत असं मनोज दादा जरांगेंचं मत आहे. आणि आज ह्या विजय पवारच्या ह्या प्रशांतच्या प्रकरणामध्ये विजयच्या प्रशांत हे दोन जे नीच नालायक प्राध्यापक या नावाला काळीबा फासणारे, हे बलात्कारी, मुलीवर अत्याचार करणारे ह्या प्राध्यापकांना मी तर म्हणतो अजितदादा घ्या टायरा ह्यांना सगळ्यांना. आता मुख्यमंत्री काय करतील, आता मुख्यमंत्री काय करतील हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण मुख्यमंत्र्यांना आता धनंजय मुंडे जाब विचारणार आहेत की तुम्ही पोलीस अधीक्षक बीडचे बदलले, तर काय 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 बदल झाले, काय फरक झाले, अजून दबावतंत्र चालूच आहे का. मला सांगा, रात्री 11 पर्यंत हे संदीप क्षीरसागर कोणासोबत होते, त्या विजय पवार सोबत होते आणि कोण कशाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मग आमदार संदीप क्षीरसागरांचं या विजय पवारचं काय नातं आहे याची SITची मागणी केलेली आहे. आणि अशा ह्या बलात्कार करणाऱ्या, मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फास्कोमध्ये फाशीची शिक्षा असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे. आता तुम्ही इतक्या दिवस ओरडत होता की वाल्मिकरांना फाशी द्या, वाल्मिकरांना फाशी द्या. आता धनंजय मुंडे विधानसभेत आवाज उचलणार, या अधिवेशनात आवाज उचलणार की आता ह्या विजय पवारला फाशी द्या. आणि माझं तर मुख्यमंत्र्यांना स्पष्ट म्हणणं आहे, हे मुख्यमंत्री साहेब, हे जे प्रायव्हेट शैक्षणिक संकुल याच्यातला जो हा बाजार आहे शिक्षणाचा, यामध्ये नीटचा सुद्धा मागे काहीतरी घोटाळा झाला होता गुणवाड प्रकरणामध्ये, याचे तार तिथपर्यंत जातात का हा शंका आता धनंजय मुंडेंनी घेतलेली. मित्रांनो, नीटचा घोटाळा, 300 मार्क पडतात, दोन्ही सत्रात मिळून 700 होतात. हा कोणता घोटाळा आहे. खरं तर ह्या सर्व शैक्षणिक संकुलांना यांच्या फीस बाबतीत यांच्या आचारसंहिता लागू केली पाहिजे आणि या नियमाच्या वर तुम्हाला जाता येणार नाही. अहो मला सांगा, ही लोक 1-2-3 वर्षात करोडपती होतात, 10-10 मजली बिल्डिंगा बांधतात आणि ह्या सर्वसामान्य जनतेची लूट करतात. आता ते लुटीपर्यंत ठीक होतं, आर्थिकपर्यंत ठीक होतं, पण आता तर मुलींच्या चारित्र्यावर घाला घातला चाललाय. आता मला सांगा, 1 वर्षापासून जर ह्या मुलीवर अत्याचार होतोय, तिच्या वडिलांनी आरोप केलेले आहेत की 30 जुलै 24 ते 25 मे 2025 पर्यंत त्या मुलीवर अत्याचार होत होता, सलग 1 वर्ष. मग कोणाच्या जीवावर हा विजय पवार हा हैदोस बीडमध्ये घालत होता. मी आता बीडच्या लेकरांना शाळेत घालावं का हा तिथल्या माता पित्यांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे. बर, मी म्हणतो की अशी भामटी प्रत्येक शहरात आहेत, काढून शोधा आता प्रत्येकाने. असे हे भामटे, जसे भामटे बाबा सापडायला लागलेले आहेत. भोंदूगिरी म्हणजे मूल न होणाऱ्या मुलींना हेरायचं आणि त्यांना, आता त्याविषयी मी तर उद्याच्या भोंग्यामध्ये बोलणार आहे. हा विषय भामटा बाबा पुण्याचा. अरे सगळे भामटे पुण्यातच सापडायला लागलेत मित्रांनो. पण हे बीडचं जे प्रकरण आहे हे अत्यंत धीन दर्जाचं प्रकरण आहे, अत्यंत वाईट परिस्थितीचं हे प्रकरण आहे मित्रांनो. याविषयी बघा,
विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवारला संदीप क्षीरसागरांचा आश्रय आहे असं धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे. उमा किरण शैक्षणिक संकुल प्राध्यापक विजय पवार आणि बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना राजकीय आश्रय. 150 दिवसानंतर माध्यमांशी धनंजय मुंडेंनी संपर्क साधलेला मित्रांनो, आणि जो काही बदला घ्यायचा होता संदीप क्षीरसागरांचा तो त्यांना विजय पवारने मिळवून दिलेला. मित्रांनो, ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे की एक प्राध्यापक एखाद्या मुलीच्या चारित्र्याकडे एवढ्या वाईट नजरेनं पाहू शकतो. माझं तर मत आहे, मुख्यमंत्री साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ह्याच्यावर काहीतरी असे कडक नियम, यापुढे कुठल्या मुलीवर अत्याचार कुठल्या शैक्षणिक संकुलात झाला नाही पाहिजे याविषयी कडक कायदा केला पाहिजे. धनंजय मुंडेंनी काल बोलता बोलता हेही सांगितलेलं आहे की कित्येक माता भगिनी इज्जतीला, इब्रतीला, अब्रूविषयी काल धनंजय मुंडेंना दिलेलं प्रवचन हे अत्यंत छान होतं मित्रांनो. खरं तर म्हणजे त्यांचं काल मी कौतुकच केलं पाहिजे, कारण 150 दिवस मीडिया ट्रोल काय असतो हे धनंजय मुंडेंनी अनुभवलेलं आहे. आता मीडिया ट्रोल होते संदीप क्षीरसागरावर, कारण संदीप क्षीरसागरांचा हा उजवा हात विजय पवारला राजाश्रय संदीप क्षीरसागराचा आहे, आमदारचा. आणि याच्या विषयी आज विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे आवाज उठवणार. नामी संधी धनंजय मुंडेला मिळालेली मित्रांनो, ही अत्यंत अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि त्यांनी एक विषय काढलेला आहे की इतक्या दिवस संतोष देशमुख प्रकरणात आवाज उचलणारे हे आमदार कुठे गेले. का ते जवळचे तुम्हाला आर्थिक मदत करतात का, फायनान्शियल तुमचं त्यांचं काही नातं आहे? अहो, एवढंच नाही, त्यांनी सांगितले की ह्या विजय पवारचे प्लॉटिंगचा धंदा ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या रेड झोन मध्ये बांधकामाला परवानगी दिलीच कशी? मग याला माझ्या आमदारांचा आश्रय आहे का मित्रांनो? आणि 26 जूनला शिवाजीनगरमध्ये बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यावेळेस रात्री 11 पर्यंत हे संदीप क्षीरसागर विजय पवार सोबत होते असा खळबळजनक गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलेला आहे. लैंगिक अत्याचार आणि आता नाव जोडल्या चालले आमदार संदीप क्षीरसागरांचा हा उजवा हात आहे विजय पवार, प्राध्यापक विजय पवार, आणि दुसऱ्या प्रशांत खाटेकर काय काय ते. पण मित्रांनो, एवढे सांगण्यात आलं की ग्रामीण भागातल्या चांगल्या चांगल्या मुली जर आल्या तर त्यांना फीस कमी करायचं आम्हीच दाखवायचं, त्यांना केबिन मध्ये बोलून त्यांना कपडे काढायला लावायचे, अर्धनग्न त्यांचे फोटो घ्यायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं. याची पूर्ण SIT चौकशी एका निवृत्त किंवा सध्या जबाबदार असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत व्हावी अशी धनंजय मुंडेंची मागणी आहे. कारण हा विषय नाजूक आहे, गंभीर आहे, म्हणून महिला अधिकारी नेमली पाहिजे चौकशीला, याची SIT चौकशी झाली पाहिजे. आणि या विजय पवारला कोण आश्रय दिला? या विजय पवारचा पाठीराखा कोण आहे? खरं तर हे दोन प्राध्यापक आणि हा प्रशांत खाटेकर कोण आहे याचे सगळे CDR काढले पाहिजेत. संदीप क्षीरसागरांचे CDR काढले पाहिजेत. याच्यामधून त्यांच्या दोघांचं काय संभाषण झालं, आणि तो जो परिवार आहे त्या परिवाराला 10 ते 15 वेळा फोन करून एजंट मार्फत धमकावण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण धनंजय मुंडेंनी आता हातात घेतलेलं आहे. फक्त आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या परिवाराला भेटावं वाटलं, कोणत्या त्या पीडित तरुणीच्या,
फक्त आमचं तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडेंनी द्यावं असं एक आमची कळकळीची विनंती आहे. जे झालं गेलं, संतोषचा खून झाला, सगळं तुमचं मंत्रीपद गेलं, त्याची शिक्षा तुम्ही भोगताय, वाल्मिक करारावर गंभीर आरोप झालेले आहेत, तेच आता सध्या आहे. ते पुढे काय व्हायचं त्या प्रकरणात होईल न होईल, वाल्मिक करार सुटेल, विष्णू चाटे माफीचा साक्षीदार होणार आहे, हे भविष्य तर आम्ही सांगितलेले आहेत मला आधी. हे सगळं होत असताना सुद्धा माझं असं मत आहे, आता तरी धनंजय मुंडेंनी देशमुख परिवाराची भेट घ्यावी. जे सांत्वन तुम्ही त्या मुलीच्या वडिलांचं केलं, तसं सांत्वन या संतोष देशमुखच्या परिवाराचं करावं आणि ठाणपणे सांगावं की होय, मी तुमच्या पाठीराख आहे, तुम्ही काही काळजी करू नका, गुन्हेगारांना सजा मिळालीच पाहिजे. हे जर तुम्ही केलं धनंजय मुंडे साहेब, तर ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच माझं तुम्हाला आहे. जसं तुम्हाला कळवळा त्या मुलीच्या बाबतीत आला, जसा आता कळवळा त्या पीडित तरुणींच्या बाबतीत आला, जसा कळवळा त्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार बाबतीत आला, तसा कळवळा ह्या संतोष देशमुखच्या बाबतीत आज तुम्हाला येऊ द्या, असं एक तुमचा मित्र म्हणून आणि एक स्नेही म्हणून आणि मुंडे परिवाराला, आम्हाला मित्रांनो, मुंडे परिवाराचं आमचं महाजन परिवार, प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे यांच्याशी जवळपास आमचे 25-30 वर्षापासून आमचे प्रचाराच्या निमित्तानं संपर्क यायचा. गोपीनाथ मुंडे सोबत अनेक चर्चा व्हायच्या. असं मुंडे परिवार प्रेम करणारा आपला एक स्नेही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा आवाज आता दबू देऊ नका. हा विजय पवार प्रकरण तुम्ही लावून धरा. हा संपूर्ण महाराष्ट्राचा मीडिया तुमच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत ह्या विजय पवारला योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत हा विषय आपलं चॅनल सुद्धा लावून धरणार आहे. मित्रांनो, चला भेटूया उद्या. आपल्याला उद्याच्या विषयात आपल्याला घ्यायचा आहे पुण्याचा भामटा. अवश्य बघा रत्नाकर औसेकर यांचा सकाळचा भोंगा. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो, पाहूया काय काय होतंय. तोपर्यंत धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.